गुजरात येथे झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेत चिपळूणच्या तन्वी रेड्डीज हिने उल्लेखनीय कामगिरी करत भारतासाठी सुवर्णपद पटकावले. 55हून अधिक देश सहभागी झालेल्या या स्पर्धेत तन्वीने आपल्या कौशल्याचा ठसा उमटवत भारताची मान उंचावली आहे. स्पर्धेनंतर रेल्वेने चिपळूणात आगमन होताच तिचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. नव कोकण एज्युकेशन सोसायटीच्या DJP महाविद्यालयात BScच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या तन्वीच्या महाविद्यालयाच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संस्थेचे चेअरमन मंगेश तांबे, प्राचार्य माधव बापट, प्रशिक्षक रवींद्र सावंत, तन्वीचे कुटुंबीय, शिक्षक, प्राध्यापक तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. तन्वीच्या या यशाबद्दल सर्व स्तरावरून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तुला गोल्ड मेडल प्राप्त झालेलं आहे. काय तुझी आताची भावना आहे आणि कशा पद्धतीने तू या सगळ्या स्पर्धेला सामोरे गेलीस? नमस्कार. तिथे एकूण 78 कंट्रीज होते. 600 पेक्षा जास्त पार्टिसिपेंट्स होते. सो एवढा सगळे खूप टफ होते. मग मी ठरवलं की आपल्याला देशाचं नाव करायचं आहे. मग मी जेवढं काही मला जमलं प्रॅक्टिस केली ते सगळी तिथे दाखवली. काय आव्हानं होते हे सगळं करताना? चॅलेंज काय होतं? अ, कोणत्या देशांचं आव्हान जास्त? तिथे केन्या, अ, जापान, श्रीलंका, नेपाळ हे एवढे सगळे टफ कंट्रीज होते. सो त्यांना बघून मला थोडी भीती वाटली होती. पण मी ठरवलं की आपल्याला जिंकायचं आहे आणि भारतासाठी गोल्ड मेडल आणायचं आहे. तुला कुणाचं मार्गदर्शन मिळालं, कुणाचं तुला सपोर्ट मिळाला? नव एज्युकेशन सोसायटी, DBJ कॉलेज, पाग व्यायामशाळा, माझे पूर्ण फॅमिली आणि सगळे प्रशिक्षक यांचा मला खूप चांगला सपोर्ट मिळाला आणि मिळतोय. पुढचं काय आव्हान आहे? पुढचं काय आता तुझं स्वप्न? पुढे मला 2030 मध्ये होणारे कॉमनवेल्थ गेम्स आणि ऑलिम्पिक गेम्स मध्ये मला भारताला गोल्ड मेडल आणून द्यायचं आहे, हे माझं स्वप्न आहे.